नमस्कार, मी भाग्यश्री मधुकर जोईल, तुमची लाडकी कंटेंट क्रिएटर आणि ॲक्टर. आणि आज मी आमच्या इन्स्पेक्टर मंजू सिरियलचं प्रमोशन करते आणि लीप घेतली आहे सिरियलने कॉन्स्टेबल मंजूमधून. भारती मावशीचं कॅरेक्टर मी इथे करते आणि फारसा काही भारती मावशीमध्ये बदल झालेला नाही आहे. ती आहे तशीच आहे, फक्त तिचं थोडंसं वय वाढलं आहे. आणि सत्या आणि मंजूमध्ये थोडं आता दुरावा आलेला आहे. सत्याचं अजूनही प्रेम आहे तिच्यावरती, पण मंजू अजिबात त्याला डोळ्यासमोर बघूनही घेत नाही. आता ते का, ते पाहण्यासाठी तुम्हाला सिरियल बघावी लागेल आणि ती तुम्ही बघाच. संध्याकाळी 8 वाजता, रोज रात्री 8 वाजता सन मराठीवरती इन्स्पेक्टर बरं मंजू. भाग्यश्री, पहिलं तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये. पहिलं तर थँक्यू. कशी आहेस तू? आणि खूप सुंदर मालिकेचे प्रोमो सुद्धा आता आउट झालेला आहे लीप घेतल्यानंतरचा. सो काय सांगशील त्याबद्दल आणि तुला पर्सनली तो प्रोमो कसा वाटलाय? मी एकदम मस्त आहे. तू कसा आहेस मित्रा? मी सुद्धा मस्त आहे. अ, ल- छान. प्रोमो तर एकदम उत्तमच झालाय. तुम्हाला कळलंच असेल बघून की ती आधी जशी घाबरट किंवा होती त्या प्रकारे नाहीये. आता थोडीशी ती छान, जसं लोकांना वाटायचं की तिने थोडं धीट व्हावं, रावडी व्हावं, तशी ती आता झाली आहे सिरियलमध्ये आणि तुम्हाला बघायला मजा येईल. मी खात्री देते तुम्हाला त्या गोष्टीची. बरं, तो प्रोमो आउट झाल्यानंतर तुझ्या घरच्यांची अशी काय स्पेशल प्रतिक्रिया होती का? कारण लीप घेतलंय हे आता सगळ्यांना माहिती पडलं होतं. सो तुझं असं होतं का की आता तू असणार आहेस का त्या मालिकेमध्ये? कारण बरेच कलाकार कधी कधी लीप घेतल्यानंतर नसतात. नसतात. ॲक्च्युली मला स्वतःला पण माहीत नव्हतं की मी आहे करून ह्या सिरियलमध्ये. मला खूप असं लास्ट मोमेंटला कळलं की मी आहे म्हणून. त्यामुळे माझं मोस्टली असंच चालू होतं की मी नसेनच सिरियलमध्ये आणि मी मुंबईला जाईन आणि आपलं रील कंटिन्यू करीन. पण कॉल आला मला शेवटी आणि मी फायनली करते सिरियल की आता. तर भाग्यश्री, मला तुला एक विचारायला आवडेल की स्टार्टिंगपासून तू या मालिकेचा एक भाग आहेस. सो पहिला सीझन संपला, आता दुसरा सीझन सुरू होते. स्वतःमध्ये किती बदल झालेत मालिका सुरू झाल्यापासून असं तुला वाटतंय? जेव्हा मी कॉन्स्टेबल मंजू सुरुवात केली तेव्हा माझी पहिली सिरियल ती. म्हणजे आता अशी बघायला गेली तर ही सुद्धा तीच कंटिन्यूच आपण लीप घेतली आहे फक्त. पण माझ्यासाठी एक्सपिरियन्स वाढलाय, कारण की ॲक्टिंगमध्ये पण फारसा फरक पडलाय किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये पण पडलाय. कॅमेराबद्दल, अँगल्सबद्दल खूप कळायला लागलंय किंवा सजेशन्स असतात. जसं की आमचे जेव्हा क्लोज होतात त्यावेळेला समोर कोणी नसतं. सुरुवातीला मला असं व्हायचं की 2 कॅमेरा लागायचे की कुठून काय लूक द्यायचं, काय करायचं, आय डोंट नो. पण आता आता ते हळूहळू छान जमायला लागलंय मला आणि मी प्रयत्न करते अजून चांगलं करण्याचा. बरं, तू कोकणातली आहेस, मालिका साताऱ्यामध्ये शूट होते. पण असं असतं ना की आपल्या गावच्या साईडच्या लोकांना की अरे तू आपली भाषा कधी बोलणार आहेस का? किंवा असं काही वेगळं तू करणार आहेस का त्याच्यामध्ये? नाही, असं काही नाहीये. मी कोकणातली आहे. मी माझी भाषा कुठेही सगळीकडे जगभर बोलतच असते. तू माझ्या रीलमधून पण बघशील मी भाषा बोलत असते. पण साताऱ्याच्या भाषेत पण एक वेगळा गोडवा आहे. आणि आपण सातारा बेस्ड सीरियल करतोय. मी त्या ह्याच्यामध्ये पण खुश आहे आणि छान वाटतं मला इकडे सुद्धा त्या भाषेमध्ये सीरियल करायला. आणि गावाला तिकडे बघतात कोकणामध्ये छान ही सीरियल सुद्धा. बरं, आता लीप घेतल्यानंतर कॉन्स्टेबल मंजूची आता इन्स्पेक्टर झालेली आहे. सो पोलीस स्टेशन सेम असणार आहे, चेंज होणार आहे, किंवा पोस्टिंग वेगळ्या ठिकाणी झालंय असं काही पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना? हो, कारण की तिथून तिचं पोस्टिंग बऱ्याच जागेवरती झालेलं आहे असं दाखवलंय. 3 वर्षाची लीप आहे ही. आणि माझं पण मुळात पोलीस स्टेशनमध्ये दुसऱ्या झालेलं आहे, ज्याचं नाव आहे भवानीनगर, जिथे शिफ्टिंग झालंय माझं. आणि पुन्हा ही इन्स्पेक्टर बनून त्याच पोलीस स्टेशनमध्ये येते आणि भारती मावशी खूप आनंदी आहे, कारण की तिची मंजू इन्स्पेक्टर बनून आली आहे पोलीस स्टेशनमध्ये. बरं, आता पोलिसांचा बॅकग्राऊंड वगैरे सगळं दाखवलेलं आहे, इन्स्पेक्टर झालेली आहे मंजू. पण असं म्हणजे हे असतं ना की फाईट सीन असणे वगैरे येते, तर तू किती एन्जॉय करत असते स्पेशली? किंवा तुला असं वाटतं की एखादी फाईट सिक्वल किंवा फाईट सीन मी असं करावं असं? मला तर खूप वाटतं ॲक्च्युली असं, आणि मजा येते मुळात ते बघायला. पण जेवढं बघायला मजा येते तेवढं ते करताना जीवसुद्धा निघतो. पण मला आवडेल करायला ॲक्च्युली जर करता आलं तर. पण कॅरेक्टर वाईज पण त्यांचा काहीतरी अभ्यास आणि हिशोब असतो की ह्या कॅरेक्टरला हे करता येईल किंवा त्या कॅरेक्टर. भारती मावशी फाईट करायला नाही जाऊ शकत, जास्तीत जास्त तुडवू शकते एखाद्याला. बरं, कधी असं बाहेर झालंय का तुझ्या बाबतीत की तुझी कॅरेक्टर म्हणजे तुझं कॅरेक्टर किंवा ही सिरियल बऱ्यापैकी पॉप्युलर आहे, सो बाहेर गेल्यावरती तुला हवालदार म्हणून किंवा असं म्हणजे भारती मावशी वगैरे ते असं ओळखणं झालंय, किंवा असं काही स्पेशल कॉम्प्लिमेंट मिळालेली आहे, किंवा काहीतरी असं सूट मिळाली, असं काही झालंय? मला साताऱ्यामध्ये तर ऑलमोस्ट लोकं भारती मावशी म्हणून ओळखतातच. कोल्हापुरात एक इव्हेंट झाला होता, सणचाच होता आणि त्यावेळेला मला कळलं की
काय प्रमाणामध्ये सिरियल बघतात म्हणून आपली तर प्रचंड गर्दी होती. मला असं वाटतं की थोड्याशा अंतरावरती जायला सुद्धा आम्हाला लोकांना जवळजवळ अर्धा पाऊण तास गेला होता. मी, मंजू होते, ऋतुजा होती कुलकर्णी जुन्या सिरियलमधली. बरं मला वाटलं होतं मुंबईला कोणी नसेल बघत, पण मला मुंबईला सुद्धा मी मोस्टली ट्रेनने वगैरे ट्रॅव्हल करत होतं. मला खूप लोकं भेटलेत भारती मावशीने आवाज देणारी. सो मला चांगलंच वाटतं आणि प्राऊड मुवमेंट असते ती, की आपल्याला सिरियलच्या नावाने कोणीतरी आवाज देते. बरं लीप घेतल्यानंतर बऱ्यापैकी चेंजेस होत असतात. नव्याने नवीन लोकं ॲड होत असतात. जुने लोकं थोडे कमी होत असतात. सो तू काय सांगशील की त्या लोकांना किती मिस करणार आहेस जे आता या सीझनमध्ये नसणार आहेत आणि नवीन लोकांचं कसं स्वागत करणार आहेस? मुळात जुने असं काही बोलू नाही शकत, कारण की ऑलमोस्ट सगळी कास्ट सेम आहे. फक्त पोलीस स्टेशनमध्ये महेश दादा आणि मौर्य जे होते ते नाही आहेत, कारण की त्यांचं पण पोस्टिंग दाखवलंय. सगळे एका जागेवर नसू शकतात. सो यू नेव्हर नो की काही सरप्राईज असू शकतं पुढे जाऊन. जुन्या गोष्टी मिस करणार, कारण की ऑफकोर्स इथे 2-2.5 वर्ष आम्ही घालवली आहेत आणि मजा केली आहे, मुवमेंट्स आहेत आमच्या. पण फायनली लीप घेतली आहे, नवीन जागेवर आलो, तर ही गोष्ट सुद्धा आम्हाला अशी अनुभवायची. हा प्रवास आहे नवीन आमचा, जो आम्हाला जगायचा आहे. जेव्हा तुला कळलं की ही लीप घेणार आहे मालिका, सो तुझ्या पहिलं माइंडमध्ये काय आलं होतं? कारण आता तू सांगितलंस की तुझंही म्हणजे हे नव्हतं, शेवटपर्यंत माहीत नव्हतं माहिती की नव्हतं. असणार आहे की नसणार आहे. पण जेव्हा कळलं की असं होणार आहे, फर्स्ट काय होतं? ऑफकोर्स माझी पहिली मालिका आहे, त्यामुळे ती माझ्यासाठी खूप अशी इम्पॉर्टंट आहे. तर मला खूप वाईट वाटलं होतं तेव्हा, की अरे यार आता बंद होतंय, ही काय असं झालं होतं. पण लीव्ह घेते कळल्यावरती मला फार आनंद झाला. मला सुरुवातीला माहितीच नव्हतं की भारती मावशी असणार आहे की नाही. पण जसं मला कळलंय मी आहे, आय एम द हॅपीएस्ट पर्सन एव्हर. मला खूप आनंद झालाय की काहीतरी वेगळं करता येणार आहे. आणि वेगळं लीप आहे म्हटल्यावरती अजून स्टोरी काहीतरी पुढे सरकली आहे. खूप कॅरेक्टर्समध्ये बदल आहेत, नवीन कॅरेक्टर्स पोलीस स्टेशन्समध्ये आल्यात, तर मजा येते. बऱ्याच आता तू सांगितलंस की जुन्या आठवणी वगैरे लक्षात असतात. अशी एखादी मेमरी जी म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये तू जास्त दिवस काढलेस तिथे शूट वगैरे, अशी कुठली गोष्ट जी शेवटपर्यंत विसरणार नाही? ऋतुजा कुलकर्णीला मी विसरणार नाही शेवटपर्यंत, कारण की सेटवरती माझी मैत्रीण सगळ्यात जवळची तीच होती. आणि आता ती नाहीये या सिरियलमध्ये. सो आणि तिची पण मुंबईला सिरियल चालू, त्यामुळे तिला कदाचित तिथे करताही आलं नसेल, किंवा विचारलं की नाही विचारलं मला हेही माहिती नाहीये. पण कमाल मैत्री आमची होती, तर आम्ही खूप एक्सप्लोर केलं. आम्ही एकत्र राहायचो, आम्ही रूममेट्स पण होतो. बाकीच्या गोष्टी मला मिस करायची गरज नाही, का की सगळीजण आहेत सेटवरती सोबत. सो मी ऋतुजाला मिस करते आणि करेन. नक्कीच. आणि भारती मावशीला सुद्धा प्रेक्षकांना पाहायला आवडेल नव्या सीझनमध्ये, नव्या ढंगामध्ये, कारण काहीतरी वेगळेपणा पाहायला मिळेल हो, असं प्रेक्षकांना माझी वाटतं. पोस्ट वाढली आहे आता. सो सो सिनियर आहे मी आता. सो थँक्यू सो मच भाग्यश्री. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? थँक्यू सिद्धेश, मला तू तुझ्या इंटरव्ह्यूमध्ये घेतलंस. आणि प्रेक्षकांना हेच सांगेन, संध्याकाळी 8 वाजता 29 सप्टेंबर पासून इन्स्पेक्टर मंजू फक्त आपल्या सन मराठीवर पाहायला विसरू नका. आणि खूप प्रेम द्या सगळ्यांना. थँक्यू. पोलीस स्टेशन हा मंजूचा एक वेगळा परिवार आहे आणि त्या परिवारातली भारती मावशी या इन्स्पेक्टर मंजूच्या प्रवासात आहे. हेड कॉन्स्टेबल भारती या भवानीनगर पोलीस ठाण्याची मुख्य अंमलदार आहे.